आमच्या पक्षामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात असतं. त्याच्यामुळं ते प्रत्येकजण मी आज आलेलो आहे ते कोर्टाच्या कार्यक्रमाच्या करता आलेलो आहे, शासनाचा प्रतिनिधी म्हणून. आणि तो 4 वाजता कार्यक्रम आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या पत्रिकेमध्ये माझं नाव, कारण तिथं आपण सांगू शकत नाही, तो न्यायालयाचा कार्यक्रम असतो. कुणाचं नाव टाकायचं, कुणी भाषणं करायची, ते अशा अनेक कार्यक्रम मी केलेले आहेत. तिथं ते लोकप्रतिनिधींना पण स्टेजवर घेत नाहीत. त्यांचे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यावर सरोज आमदार महोदया माझ्याकडे आल्या होत्या. त्या म्हणल्या की त्यांच्या तिथं पण एक कार्यक्रम राहिला आहे. मी मागे त्यांना सांगितलेलं होतं की तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया म्हणून. 6चा कार्यक्रम संपल्यावर मी तिथंही जाणार आहे आणि तो कार्यक्रम करणार आहे. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी जाऊन तिथं जेवण करून माझा मी पुण्याला निघून जाणार. काय होतं पत्रकार मित्रांनो, खरंच म्हणजे आम्ही राज्याचे पदाधिकारी झालो. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे ते राज्याचे होते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री होतो. एकनाथराव मुंबईचे, ठाण्याचे पालकमंत्री होते. त्याच्यावर त्या एरियातले काही लोक आमदार कामाच्या निमित्तानं येतात, किंवा राज्यातले पण अर्बन डेव्हलपमेंटची कामं किंवा कुठली कामं असतील तर अनेक जण त्यांना भेटत असतात, हाऊसिंगची वगैरे. तसं माझं पण आहे. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे. आणि म्हणून माझ्या आज सकाळी तिकडं पण एक जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमाला मी होतो. तिथं ते भेटायला आलेले होते, कारण मागं आमची चर्चा झालेली होती. त्यांचं 35 कोटी रुपये विजेचं बिल थकलेलं आहे नगरपालिकेचं. 32 का 35 एक्झॅक्ट आकडा 32 किंवा 35 आहे. आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, ते काही योग्य नाही. म्हणून ते तक्रार करत होते की बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला विजेचं कनेक्शन, जे काही वीज बिल थकलेलं आहे त्याच्यातनं मार्ग काढून कनेक्शन चालू करून द्या. त्याकरता ते भेटायला आले होते. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि शेवटी कसं असतं, मी पण विरोधी पक्षामध्ये आमदार 95 ते 99 होतो, 2014 ते 2019 होतो. त्यावेळेस मला पण काही काम असेल तर आम्ही तिथल्या जाऊन मंत्र्यांना भेटायचो. म्हणजे काही त्यामध्ये तसं काही लगेच हे नसतं की असं वेगळा अर्थ तुम्ही काढायचं काही कारण नाही असं मला वाटतं. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली चर्चा माझी झाली नाही, कारण तिथं अनेक जण आलेले होते. अनेक जणांच्यामध्ये म्हणजे बाकीचे पण लोक होते तिथं. शरद सोनवणे होते, अतुल बेनके होते, गणपतराव फुलोडे होते, शेरकर होते, बरेच जण होते. मला त्याच्याबद्दल अवाक्षरांनी पण त्यांनी सांगितलं नाही. मला फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर माजी आमदार पण होते, पण ह्याच्याबद्दल काही त्यांनी सुतवच मला केलेलं नाही. थोडीशी कळ काढा ना. मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात आमचं अधिवेशन सुरू होतं आहे. फेब्रुवारी आज 16 तारीख आहे. 19ला शिवजयंती आहे. ती उत्साहाने महाराष्ट्रामध्ये पार पाडली जाणार आहे. आणि त्याच्यामुळं जे काही असेल अर्थसंकल्पामध्ये कॅबिनेट त्याबद्दलचा निर्णय घेईल आणि राज्याच्या वतीनं अर्थसंकल्प मी सादर करेल. त्यावेळेस आपल्याला कळेलच काय आहे काय नाही. नाही मी कुठं मला म्हणलं नाही, अजिबात नाही. मी असं काही म्हटलेलं नाही. काही माझ्या नावाखाली हे पसरू नका, म्हणजे बातम्या पसरू नका.
पालकमंत्री पदाचा मी तुम्हाला कितीदा सांगतो, पत्रकार महाराष्ट्रातल्या पत्रकार मित्रांना सांगतो की पालकमंत्र्यांच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात, जे कोणी असतील, त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं, खात्याचं वाटप करायचं असतं, कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. ते आज नाही, वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे. त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय. लवकरच ते 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या बद्दलचा निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. आम्ही महायुतीमध्ये काम करतो. आमचा कुठं दावा आहे आणि कुठं नाही हे तुम्हाला सांगण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या अंतर्गत मिटिंग जी महायुतीची होती त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यातनं सामोपचाराने आम्ही एकत्र आलो. हे राज्याचं हित, राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्याच्या करता आलेलं आहे. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. स्वतः पंतप्रधान मोदी साहेब तिथं आहेत, अमित शाह साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, अनेक मान्यवर तिथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे. निवडणुकीच्या काळात पण ते आलेले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची मेजॉरिटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळालेली नव्हती. ती या महायुतीला मिळालेली आहे. परंतु सातत्याने काही ना काही आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो. वास्तविक तसं काही नाही. मागे आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो. त्याच्यामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. बाकी मंत्री म्हणून काम करत होते. तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आहे आणि बाकीचे मंत्रीगण म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळं काही नाही. त्याच्यात आम्हीच सूत्रांच्या माहितीनुसार असं झालं. आता कालचीच गंमत सांगतो, आठवलं म्हणून. काल पोलीस खात्याचा तरंग म्हणून एक कार्यक्रम होता. मुंबईमध्ये पण तसा कार्यक्रम घेतला तसा पुण्याच्या सीपीने घेतलेला होता. देवेंद्रजी होते, मी होतो, चंद्रकांत दादा होते, मुरली केंद्रीय राज्यमंत्री होते, माधुरीताई मिसाळ होत्या, अनेक आमदार होते. तर त्याच्यामध्ये काहीतरी 13 कोटी रुपयाची 17 किलो का 17 कोटी रुपयाची 13 किलोचे दागिने हे ज्याला त्याला द्यायचं तिथं झालं. तर मी भाषणात असं म्हणालो की आता पोलिसांनी तुमचे दागिने जे चोरीला गेलेले होते ते पकडले आणि आता हे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं दिले जात आहेत. तर आता ते दागिने जपून ठेवा. सारखं तुमचे दागिने जर चोरीला गेले तर पोलिसांना तेवढंच काम नाही. ज्यांना दागिने दिले त्यांच्याकरता मी बोललो, आता दुसऱ्यांच्याकरता बोललो नाही. अजित पवारांनी एक वेगळंच काहीतरी स्टेटमेंट केलं, असं झालं. तर ह्याच्यात काही चुकलं. आपण काही हरवलं तर आपल्या घरात कुणी मोबाईल हरवला तर आपण मुलाला काय सांगतोय, बाबा आता हरवलं ते हरवलं, आता सापडलाय तो आता नीट जपून ठेव, सारखं हरू नको असं म्हणतो ना. तसं त्यांना सांगितलं की बाबा लॉकरमध्ये सोनं ठेवा, ज्यावेळेस आपलं फंक्शन असतं त्यावेळेस काढा. असे कारण तुम्हालाही माहिती आहे की पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळायची असते, ट्रॅफिकचं असतो, बंदोबस्त असतो, अनेक कार्यक्रम, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक, अनेक महापुरुषांच्या स्त्रियांच्या जयंत्या असतात आणि VVIPचे दौरे असतात. सेंट्रलचे मिनिस्टर आले, प्राईम मिनिस्टर आले त्यावेळेसचे कार्यक्रम असतात. असे खूप प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि त्याच्यामुळं आपलं मी सांगितलं की आता तुम्हाला मिळालेत ना, म्हणजे चोरीला गेलेला माल सापडणं तसं जरा अवघडच काम असतं, पण ते मिळालं सोनं. कारण बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर कोणतरी ते काय करतात, एखाद्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन ते वितळवणं असले प्रकार ऐकायला मिळतात. त्याच्यावर तसं होऊ नये. पण त्याच्यात अजित पवारांनी फार वेगळं विधान केलं. आमच्या का
पक्षातले ते एक वरिष्ठ नेते आहेत. तुम्हालाही माहिती आहे, आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतो. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशी होत असतात. त्याच्यानंतर काही ना काही त्याच्यातनं मार्ग निघत असतो आणि तशा पद्धतीनं आम्ही मार्ग काढतो. एकाने बोलत मी तुम्हाला उत्तर देतो ना, प्लीज. बगूरमध्ये ज्या कामाचं आपल्या हस्ते उद्घाटन होतं त्याच कामातून उद्घाटन पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन हो, भूमिपूजन. तेव्हा का आमचं असं ठरलेलं आहे, महायुतीचे जे आमदार आहेत 237, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथराव असतील, आम्ही कुणी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं. आता सरोजचा तो मतदारसंघ आहे, मागं पण होता, आत्ता पण तिचा मतदारसंघ आहे. ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे आणि मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. तो नगरविकासच्या संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतील आणि तिथं शिवसेनेचे आमदार असतील, म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांचे, तर शिंदेसाहेब घेतात, असं काही नाही आहे. तेव्हा का तुम्ही ह्या गोष्टीला फार महत्त्व देऊ नका. त्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय ना. काय होतं, ज्यावेळेस 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात त्यावेळेस आम्ही जे प्रमुख आहोत आमच्यामध्ये एक वाक्यता आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. आता अनेक कार्यकर्ते असतात, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत असतो, सांगत असतो की बाबांनो, कुठंही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका की जेणेकरून महायुतीला काही तिथं अडचण निर्माण होईल. परंतु काही उत्साहाच्या भरात बोलून जातात हे आपल्यालाही माहिती आहे, पण आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. अहो, एकनाथ शिंदे साहेबांना कळलं. मला पत्रकार मित्रांनो, तुम्हाला वेळ दिला ना, इतके क्षुल्लक प्रश्न तुम्ही विचारता. ह्या प्रश्नांनी महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे, हे काय हा प्रश्न आहे का? उद्याच्याला शिंदे साहेबांना मी सांगितलं मंगळवारी कॅबिनेटला की शिंदे साहेब, मी असं भूमिपूजन करून आलो, तर ते म्हणतील ठीक आहे, अजित आला ना, हरकत नाही, संपला विषय. तुम्ही का, म्हणजे तुम्हाला बातम्या मिळत नाही म्हणून असली काहीतरी बातमी, त्यापेक्षा इतर महत्त्वाचा काही प्रश्न विचारा. मला असं वाटतं तुमच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा असेल, पण ब्रेकिंग न्यूज पण असेल, पण मला असं वाटतं की तो फार इतका काही गहन महत्त्वाचा प्रश्न नाही. कुठले मी घेतलेली नव्हती, उगीच काहीतरी माझ्या नावाखाली करू नका. 1 मिनिट, मुख्यमंत्र्यांनी घेतली होती, सांगताना कसं सांगतोय. हे का, मी राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री असल्यामुळं ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा असतो त्यावेळेस जो कोणी अर्थमंत्री असेल, जो कोणी असेल, मागं जयंतराव पाटील होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, मी होतो, सुनील तटकरे होते, दिलीप वळसे पाटील होते, आमचे मुनगंटीवार साहेब होते, त्यावेळेस त्यांना आढावा बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक जिल्ह्याच्या DPCच्या. आणि त्या आढावा बैठकीमध्ये साधारण ते मंत्र्यांना बोलवतात, विभागीय आयुक्त असतात, कलेक्टर असतात, CEO असतात, DPO असतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, वेगवेगळे CP, SP, असे बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये चर्चा होती, त्यांची आधी मिटिंग झालेली असती, त्यांनी काही प्लॅन केलेला असतो. आम्ही 36 जिल्ह्यांना कळवतो की बाबा तुम्हाला तुमचा DPCचा प्लॅन, जिल्हा वार्षिक योजनेचा, या रकमेमध्ये बसवायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही साधारण 20% रकमा कुणाकुणाकरता आरक्षित आहेत. तर ह्यावेळेसपासून मी आत्ताच ऑर्डर काढली, त्यावेळेस 19% रक्कम आरक्षित असायची वेगवेगळ्या विभागाला, त्यावेळेस 1% दिव्यांगांच्या करता आपण आरक्षित ठेवली. समजा उदाहरणार्थ, अजून ते किती द्यायचे ते मुख्यमंत्री आम्ही सगळे ठरवू, समजा संपूर्ण राज्याला 20,000 कोटी रुपये DPCच्या निमित्तानं मिळाले, तर त्या 20,000 कोटीमध्ये 1% रक्कम ही दिव्यांगांच्या करता, त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी असतात आणि त्या इतर कशात बसत नाही अशा DPCमध्ये घ्यायला आपण त्यांना मुभा दिलेली आहे.
म्हणजे साधारण 200 कोटी होईल काय? 20,000 10% म्हणजे 2,000 200 कोटी 200 कोटी 36 जिल्ह्यामध्ये. आणि बाकीचा तो प्लॅन असतो तो वेगळा असतोच. तसं पोलिसांना काही रक्कम आपण खर्च करतो, तुमच्या महसूलला काही टक्के, महिला व बाल विकासला काही टक्के, शिक्षणाला काही टक्के, असं मिळून आता ती 20% रक्कम त्या कामाकरता खर्च करायची. आणि मग बाकीचं 80% रक्कम सगळ्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी, तुमच्या मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी बसायचं आणि त्याबद्दलचा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा. त्याच्यामुळं ती मीटिंग माझी नाशिकची होती. त्यावेळेस नाशिकच्या अधिकाऱ्यांनी त्या मीटिंगला मी मंत्र्यांनाही बोलवलं होतं. त्याच्यावर नरहरी झिरवाळ होते, दादाजी भुसे होते, मला वाटतं माणिकराव कोकाटे होते, असे जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत ते त्याच्यात हजर होते. गिरीश पण महाजन साहेब होते. त्याच्या आधी जळगाव होतं, लगेच नाशिक होतं, म्हणून तेही बसून होते, कारण तेही तुमच्या जिल्ह्याच्या मागं पालकमंत्री होते. 5 वर्ष का काहीतरी मला वाटतं होते. तर 14 ते 19. तर मग ती चर्चा झाली. तर त्यांनी कुणी सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलंच आहे, कुंभमेळावाच्या करता मोठा निधी आपण देतच असतो दरवर्षी, दर कुंभमेळ्याला, दरवर्षी नसतं 12 वर्षांनी. आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण मदत करत असतं. आत्ता पण उत्तर प्रदेशमध्ये आहे तर तिथंही प्रयागधामला केंद्र सरकारने मदत केलेली आहे आणि स्वतः राज्याची मदत. आता आपल्याला ताबडतोब काही कामं सुरू करावी लागतील. त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता. त्या मीटिंगला मी हजर होतो आणि मुख्यमंत्र्यांनी काही प्रेझेंटेशन तिथं दिलं गेलं की कुठली कामं घेतली पाहिजे, काय घेतले पाहिजे. अधिकारी पण होते. शेवटी राज्याचे प्रमुख, त्यांना सगळ्याच गोष्टीचा अधिकार असतो, सगळ्या खात्यांचा अधिकार असतो, कारण ते राज्याचे प्रमुख असतात. आणि त्या पद्धतीने ती मीटिंग झाली. आणि त्याच्यामध्ये CMने आम्हालाही सांगितलं की बाबा ह्याच्यात काही आपल्याला ताबडतोब कामं सुरू करावी लागतील. आत्ता लगेच आपण एकदा दिल्लीला पण जाऊ, केंद्राकडनं पण काही निधी आणू, काही पुढच्या वर्षी सुरू करावे लागतील, कारण 2027ला ते आहे, कुंभमेळा आहे. आणि अशा पद्धतीनं त्याची चर्चा झाली. आणि ही चर्चा व्हायच्या आधी माझ्या इथं जी DPCच्या बद्दलचा आढावा बैठक होती, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जी मागणी केली त्या व्यतिरिक्त आम्हाला DPCमधनं 202 कोटी द्या. त्यांनी 101 कोटीचं एक 5-6 कामं सुचवली, अजून 101 कोटीची अशी 202 कोटीची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, त्याच्याबद्दल सगळ्या आता 36 जिल्ह्यांचं सगळं आता संपलेलं आहे. तर एकदा मुख्यमंत्री एकनाथराव आम्ही सगळे बसू, देवेंद्रजी, आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ आणि जिल्ह्यांना कळून टाकू. असं बातमी आज पेपरला मी वाचली. यामध्ये मागे आम्ही 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी म्हणून सरकार ज्यावेळेस चालवायचो, 99 ते 2014, त्यावेळेस पण अनेक प्रकारच्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या. पण त्यावेळेस आम्ही जिल्ह्याला अधिकार द्यायचो. जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि इतर प्रमुख मान्यवर, आमदार, खासदार हे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे. कारण त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकीय समीकरणं वेगवेगळी असतात. आम्ही त्यावेळेस एवढंच बघायचो की बाबा आपसामध्ये लढत असताना समोरच्यांचा फायदा होऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये. तसं आत्ताही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आम्ही देवेंद्रजी एकनाथराव बसूच त्या याबद्दल, पण मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळे लढलं तर अडचणी होती आणि तशा प्रकारचा सुतोवाच केला आहे. पण मी स्वतः अजून समक्ष त्यांच्याशी बोललेलो नाही आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जरी युती असेल, आघाडी असेल, तर प्रत्येकाला आपापला पक्ष स्थानिक लोकल बॉडीजमध्ये वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो. प्रत्येकजण आपले आपले सभासद नोंदणी करतात, इतर काही बाबी करतात. आणि अजून सुप्रीम कोर्टातच मॅटर आहे. आम्ही ते लवकर त्या प्रश्न तसाच लागावा. आता ह्या फेब्रुवारीत 3 वर्ष होतील
त्या नवीन कार्यकर्त्यांना किंवा जुन्या जे काही लोकांना निवडून द्यायचं आहे त्यांना महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीमध्ये 6 झडपी सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी ते वंचित राहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगू का, ऐका ना, या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो. आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही. मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना. त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. पण आम्हाला काय, आता त्यांनी काय सांगावं, बातमी फुटली नाही फुटली, काय झालंय हे भेटलेलेच आम्हाला माहिती नाही, तर मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे. पत्रकार मित्रांनो, हे असलं काही तुम्ही मनात आराखडे बांधू नका, सूत्रांचा हवाला देऊ नका. हे असं काही नाही आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आम्हाला इतकी थंपिंग मेजॉरिटी मिळाली, जनतेने आम्हाला तक्रार करण्यासारखं काही ठेवलेलं नाही आहे. आता आम्हाला कामच करून दाखवायचं आहे. आम्हाला केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये आणायचा आहे. त्याहीबद्दल आमची मागच्या कॅबिनेटमध्ये अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना आपण बसवलेलं होतं, केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना कुठल्या निधी आपल्याला खेचून आणता येऊ शकतो. तर आपण मनरेगाचा आणू शकतो. केंद्राने काहीतरी 1.5 लाख कोटी हे बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने 50 वर्षाच्या हे राज्यांना उपलब्ध करून दिलेले. ज्यांचे प्रस्ताव केंद्रामध्ये येतील त्यांना केंद्राला ते पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागं राहू नये, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहावा, अशा प्रकारचं नियोजन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. कुठल्या 2 नेत्यांच्या? हो का, ऐका ना, नाही, ते तुम्ही मीडियानी दाखवलं आहे. माझं स्पष्ट मत आहे, मीडिया ते रोज बातम्या वेगवेगळ्या चॅनललाही दाखवते, प्रिंट मीडियाला दाखवते. अर्थात तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय दाखवावं हे मला सांगण्याचा काडीचा अधिकार आहे. तो तुमचा संविधानाने, घटनेने, कायद्याने, नियमाने दिलेला अधिकार आहे. आम्ही काय करतो, आम्ही काय विकासाच्या संदर्भात करता येईल तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, तिघांनी सांगितलं की जी घटना मधल्या काळामध्ये बीडला घडलेली ती अतिशय निंदनीय, निगृढपणे असे माणुसकीला काळीमा फासणारी असं कुणी करू शकतं हे आपल्याला समजच होत नाही. आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कुणी दोषी असतील त्यांना शासन हे केलंच जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच SIT नेमली, CID नेमली, न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू केली, म्हणजे सूचना जाहीर केली. आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सी चौकशी त्या ठिकाणी करतायत. आणि परत आम्ही सांगतोय की जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. हे कितीदा आम्ही तुम्हाला सांगायचं. एकनाथरावांनी पण सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं, मी पण सांगितलेलं. हे का, तुम्ही आता एवढे पत्रकार आहात, एखाद्या पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील
ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं. माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीनं आरोप एखाद्याला सण होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले. त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट. पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. अरे बाबा, एक मिनिट ऐका ना. हे पुरावे आपण SIT ला द्या ना. आपण हे पुरावे SIT ला द्या, CID ला द्या. मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे का नाही? हां, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई. नाही, तुमचं सगळ्यांचं म्हणणं काही का असे ना, अजिबात आम्ही कशाबद्दल कुणाला वाचवणार नाही. कालही आम्ही कुणाला वाचवलं नाही, आजही वाचवणार नाही, उद्याही वाचवणार नाही. आम्हाला कुणाला वाचवण्याच्या करता, चुकीचं वागणाऱ्यांना वाचवण्याच्या करता आम्हाला जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाही. आम्हाला चांगलं काम करण्याच्या करता निवडून दिले आणि आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करणार. तो आमचा एक आवड आहे आम्हाला. आम्ही त्या पद्धतीनं पुढे जातो. मी काय पंच आहे का? मी तुमच्यासारखाच प्रेक्षक म्हणून तिथं बसलो होतो. फक्त मला राज्याच्या वतीनं ते गदा किंवा जो पुरस्कार हा देण्याच्या करता तिथं बोलवलं होतं. आपल्याला पूर्वीच्या काळात चितपट कुस्त्या एवढं माहिती आहे. एका कुस्तीमध्ये माझ्या देखत तो पैलवान एकतर मैदान सोडून गेला. ज्यावेळेस एखादा पैलवान मैदान सोडून जातो त्यावेळेस तो बादच होतो. त्याच्या आधी मोहोळ ज्यावेळेस त्यांनी एक काय झालं
एक कुस्ती जिंकली म्हणजे फायनलला जायच्या आधी त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे चितपट केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. आणि नंतरची कुस्ती आम्ही इकडच्या बाजूला अशा खुर्चीवर बसलो होतो, पंच तिथं होते आणि तो असा तिरका त्या ठिकाणी काहींचं म्हणणं तिरकी एकच बाजू पाठ चिकटली, काहींचं म्हणणं नाही ते बरोबर आहे. आता पूर्वीच्या काळात आम्ही म्हणजे लहान असताना बघायचो सादिक पंजाबीला मारुती मानेने सादिक पंजाबीला चितपट केलं, घुटना डाव टाकला, याव केलं त्याव केलं. आता काय झालंय ते पॉईंट देतात, म्हणजे ते हार ज्याला जो दर्दी आहे ज्याला आता नवीन हे नियमाची माहिती आहे तोच त्याच्याबद्दल सांगू शकेल आणि त्या पॉईंटवर कुस्त्या त्या ठिकाणी चालतात. पण आता काहीतरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी मध्ये आवाहन केलं त्यावेळेस हा मोहोळ पण म्हणला ठीक आहे मी परत कुस्तीला तयार आहे आणि तो राक्षेचं काय अजून ऐकायला मिळालं नाही. तर बघू. आणि खेळामध्ये यश अपयश त्या ठिकाणी असतं आणि आम्हाला असं वाटतं की खेळात क्लिअर रडीचा डाव नसला पाहिजे. खेळ हा खिलाडूपणाने स्वीकारला पाहिजे. कोणाची आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे आयकर विभाग. अरे एकाचं होऊ दे ना लगी कुठं राहतो. तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात. अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या याबद्दल आम्ही बसलेलो नाहीये. आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला आहे. एक मी आपल्याला सांगतो, आपल्या मार्फत राज्याला सांगतो, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत, विकास साधणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे. हे आता ते ज्यांनी काहीतरी शिवथाळी भोजनाचं काहीतरी सांगितलं, म्हणलं शिवभोजन थाळी तुम्ही काय निवेदनं स्वीकारलं नाही, तुम्ही तसंच गेला. अहो मी थांबवून प्रत्येकाची निवेदनं हातात घेतो नंतर मी जातो. आता याला कुणी सांगितलं कोणाला माहिती तसं गेला. थांब अरे थांब ना बाबा, एवढी काय घाई. आम्ही फार घाई केली की आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय, म्हणजे तुला नाही बाकीच्यांना म्हणतो. तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं. पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं. अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, कुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं. ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावणबाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना. तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली. मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना. मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं. मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या. अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता. पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी,
अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आहे आणि ते टिकलं. म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं. तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येत आहे ते फॉर्म घ्या भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्यांनी लाभ घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा. हे भाऊबीज आणि आमचे राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे. पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागे घेतली. असं झालेलं आहे. आता अजून आपण म्हणतोय ते IT ला विचारणार का आणखी काय विचारणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं. गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं. आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. यांना काय हो का. तुम्ही माझी पत्रकार मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कुठल्या व्यक्तीने स्टेटमेंट केलं त्याला किती महत्त्व द्यायचं हे करून आपण आता रोजच काही जण रोज काहीतरी स्टेटमेंट करतात, बदलतात. आता ह्याच व्यक्तीने एकनाथराव शिंदे साहेबांचा सत्कार झाला त्यावेळेस पवार साहेबांच्याबद्दल काय वक्तव्य केलं आणि आज काय वक्तव्य केलंय. म्हणजे किती बदल होतात. त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीच्या बद्दल जास्त काही बोलायचंच नाही. आता त्यांना जनतेने नाकारलेलं आहे, ते राज्यात नाकारलं आहे, देशात नाकारलं आहे आणि हे अशा पद्धतीनं काही त्या ठिकाणी बोलतात. ठीक आहे, त्यांना लखला नाही ह्याला होऊ दे. हे खरं आहे आपण म्हणताय ते. आम्हालाही तो आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. आम्हाला ते 3 जिल्ह्याला कव्हर करत होतं, पुणे, नगरचा काही भाग आणि नाशिक, आणि ते फार महत्त्वाचं होतं. पण रेल्वे मंत्रालयाने काही जरा प्रश्न निर्माण केलेला आहे. आपले देवेंद्रजी म्हणाले की आपण एकदा दिल्लीला जाऊ, त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनाच भेटू ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आणि काय अडचण आहे. जमीन आपण घेतोय, प्रकल्प आपण करतोय, पण मान्यता मात्र रेल्वे विभागाची लागते कारण ती पुढं पण मग बाकीच्या रेल्वे लाईनला ते जोडलं जाणार आहे. त्याच्यावर असे काही प्रकल्प होतात जे राज्य स्वतः करतं. तुम्हाला मागे आठवत असेल कोकणची रेल्वे आपण पैसे देऊन आपण काही हिस्सा दिला, गोव्यांनी, कर्नाटकने असं करून ते केली. पण नंतर मग ते आता रेल्वे विभागाने हे केलं. तशा प्रकारे याची चर्चा चाललेली आहे. पण आम्हाला असं वाटतं आपल्या 3ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळफळावळ किंवा एकंदरीत हे महत्त्वाचे जिल्हे आहेत. इथं इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यावर मालाची आवक जावक होण्याच्याकरता, कच्चा माल येण्याच्याकरता, जाण्याच्याकरता ही रेल्वे अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून ती झाली पाहिजे असं आमचं मत आहे. पण रेल्वे मंत्र्यांना त्याच्यामध्ये काय त्यांचं शंका कुशंका वगैरे असतील ते चर्चा करून मार्ग काढायचा
प्रयत्न महायुती सरकारचा आहे. मागच्या काही वर्षांपूर्वी दादा नाशिक मेट्रोची पण घोषणा झाली, अजून काही गती नव्हती. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं या तुम्हाला मी सांगू का, पहिल्यांदा आता आपण राजधानीमध्ये मेट्रो केली. आपण कार्यकर्त्यांना भेटायला अजित पवार पण आतुर झालाय, परंतु पत्रकार सोडेना. आपण उपराजधानीत केलं. आपण मग नंतर मोठं शहर जास्त दाट लोकवस्तीचं ते म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड, तिथं आपलं काम चाललेलं आहे. आता आपण 4थ्या टप्प्यामध्ये ठाणे कव्हर करतोय. कारण तुम्हालाही माहिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहे, पॉप्युलेशन पण फार मोठं आहे. त्याच्यामुळं तिथं पण करायचं आहे, तसं नाशिकला पण करायचं. पण नाशिकमध्ये काय झालं, मधल्या काळामध्ये काहींनी काढलं मोनोरेल करावी का, पण मोनोरेलचा फार फायदा नाही आहे. आम्ही स्वतः मुंबईमध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना केलं, पण ते आपल्या शहरांना फिजिबल नाही आहे. मग दुसरं एक काहीतरी एक ते आणलेलं होतं, परंतु अद्यापर्यंत जगात ते कुठं पॉप्युलर झालेलं नाही. आम्ही आता काय करतोय, कुठली गोष्ट करताना कुठं ती सक्सेस झालेली आहे. आता मध्ये तुम्ही ऐकलं असेल, पुणे ते मुंबई अशी 15 का 20 का 25 मिनिटातच ती, त्याला एक वेगळं नाव होतं, कॅप्सूल नाही ते नाव असं, हायपरलूप, राईट, हायपरलूप. ते हवेवर तुम्ही विचार करा, विमानात बसल्यावर विमानातनं माणूस 20-25 मिनिटात मुंबईला येतो, तसं तिथं बसून तो डायरेक्ट इकडे येणार होता आणि त्या हवेच्या दाबावर होणार होतं. म्हटलं राव, हे जगात कुठं झालं ते बघा पाहिजे, ट्रायल घ्या. आणि मग ते काही कुठं झालंय असं दिसलं नाही. मग आम्ही हे देवेंद्रजींच्या काळात चाललं होतं, नंतर आम्ही सत्तेवर आलो. मी त्यावेळेस असं म्हणलं, मी तिथं पालकमंत्री होतो, की तुम्हाला आम्ही एक 10 किलोमीटरचा एरिया देतो, तुम्ही 10 किलोमीटरमध्ये आम्हाला ट्रायल घेऊन दाखवा की तिथं बसलेला माणूस जे काही बसतील ते तिथं बसून 10 किलोमीटर सुरक्षित, न काही त्याला शरीराला त्रास होता, तिथं पोचतील. तर म्हणलं आम्ही त्याचा विचार करू. पण काही कुणी धाडस ते दाखवलं नाही. वेगवेगळ्या कंपन्या आल्या, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तसं काही झालं नाही. तसं आता आपल्या ठाण्याच्या नंतर आपण नंतरचा पुढचा टप्पा हा नाशिकचाच आहे. कारण शहरांचा विचार केला, तुम्हाला माहिती आहे की आपली मोठी मोठी शहरं, त्याच्यात ठाण्याच्या नंतर नाशिकचाच नंबर. पॉप्युलेशनचा विचार करता, इथल्या इंडस्ट्रीचा विचार करता, इथल्या वाहतुकीचा विचार करता करण्याची गरज आहे, ते आम्ही करू. जिल्हा बँकेला मदत करण्याच्या करता सातत्याने माझ्याकडे बैठका चालल्यात. मी त्यांना असं सांगितलेलं होतं, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 300 कोटी रुपये लागणार होते. आम्ही राज्य सरकारकडनं 300 कोटी रुपयाची गॅरंटी दिली. MSC बँकेनी 10 का किती 20 वर्षाच्या परतफेडीनी त्यांना 300 कोटी रुपये दिले आणि त्या बँकेचं रांकेल लागलं. तसं आपल्या बँकेला 700 कोटी रुपये लागतात. मी त्यांना असं म्हणलं की आम्ही 700 कोटीची गॅरंटी देतो, 700 कोटी रुपये MSC बँक उपलब्ध करून देईल. MSC बँकेचं आत्ता डिपॉझिट मला वाटतं 25-30 हजार कोटी आहे. थोडा आकडा इकडं तिकडं होईल, नाहीतर म्हणते अर्थमंत्री चुकला, काय आहे, म्हणजे चांगलं डिपॉझिट आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ते द्यावं असं माझं मत आहे. पण काहींचं मत असं येतं की तसं करून चालणार नाही. त्या 750 कोटी रुपयेमध्ये 300 कोटी रुपये किमान राज्य सरकारनी ह्या बँकेला भागभांडवल म्हणून द्यावं आणि 400 कोटीची हमी द्यावी. असं काहीतरी केलं तर मार्ग निघेल. माझ्या चेंबरमध्ये मीटिंग झाली, त्यावेळेस नाबार्डचे लोक होते, सहकार विभागाचे लोक होते आणि बँकेचे इथले प्रशासक वगैरे पण होते. आम्ही आता वसुलीच्या करता लक्ष घातलेलं आहे. इथं जे काही प्रशासक आहे त्यांना म्हणलं की कुणीही असू द्या, जरा कडकपणे वसुली करा, वसुली करून एक विश्वासार्हता निर्माण करा. कारण महाराष्ट्रातील नंबर 1ची पीक कर्ज देणारी बँक म्हणून मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ओळख म्हणजे आम्ही बागत होतो. कारण मी पण पुणे जिल्हा बँकेचा 7 का 11 वर्ष चेअरमन होतो, 7 वर्ष असेल कदाचित.
आणि त्याच्यामुळे एक चांगली बँक म्हणून आम्ही ह्या बँकेकडे बघायचं. पण दुर्दैवाने त्या बँकेचं ही अवस्था झालेली आहे. पण आम्हाला मनापासून जसं आम्ही अनेक बँका ऊर्जित अवस्थेमध्ये आणल्या तसं ह्यालाही आणायचं आहे. शेवटी मला नाबार्डनी, RBIनी आणि सहकारांनी सांगावं की हाच तुम्हाला पर्याय, मग आम्ही कॅबिनेटला घेऊन जाऊ आणि कॅबिनेटला सांगू. कारण मागे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपये भागभांडवल दिलेलं मला चांगलं आठवतं आहे. त्याच्यामुळं तशा पद्धतीनं देऊन मग त्यांनी ती बँक रांकेला लागायचा प्रयत्न केला. तसं इथं मार्ग काही ना काही काढावाच लागेल, कारण ही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ती ओळखली जाते. अरे आता शेवटचा होता ना. संचालक मंडळाकडे 172 कोटी वसुली त्याला स्थगिती दिलेली आहे. कोणी सहकार मंत्र्यांनी त्याचा अहवाल, चौकशी अहवाल मंत्रालयात पडलेला आहे. त्याच्यामध्ये स्थगिती दिलेली असेल तर ती स्थगिती उठवण्याच्या करता मी त्यांना सूचना देईल. कारण मला आजच कुठलं तरी वाचायला मिळालं, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत देखील हायकोर्टाने सहकार मंत्र्याला इतक्या तारखेच्या आत निर्णय द्या असे काहीतरी आदेश दिलेले आहेत. नाही मला आता एक्झॅक्ट माहीत नाही. तर मी सोलापूर तर तसं मी त्यांना सांगणार आहे. कारण शेवटी ज्याच्याकडे बाकी आहे त्यांनी तर दिली पाहिजे, त्याशिवाय बाकीच्यांचा काय दोष आहे या मताचा मी आहे. अर्थात हे निर्णय होताना संपूर्ण कॅबिनेट त्याबद्दलचा निर्णय घेते, पण मी माझी म्हणणं कॅबिनेटला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.